कोटक बँकेतून ना? आय डी द्या ना तुमचं. कलेक्शन डिपार्टमेंट आय डी एजन्सीचा आयडिया एजन्सीचं दाखवा ना. आहे ना गाडी तर दाखवतो ना गाडी खाली आय डी तुम्ही गाडीत ठेवून तुम्ही फोटो पण दाखवतो ना. फोटो नाही बोलणार ते आहे ते. खोटं बोलायचा विषय नाही आहे. तुम्ही आलाय कलेक्शनला तर तुमचा आय डी प्रूफ वगैरे काहीतरी नाही, घेऊन यायला पाहिजे दाखवतो ना. ना. आहे गाडीत आहे फोटो पण दाखवतो फोटो नाही बोलणार. काय एजन्सीचं नाव तुमच्या? माझं श्री गणेश अप्पाजी श्री गणेश एंटरप्राइजेस. श्री गणेश एंटरप्राइज. आणि तुमचं नाव? माझं ओमकार मोरे. ओमकार. ओके. काय इश्यू झाला होता का तुमचा? इश्यू काय माझे जॉब गेलेला आहे, तब्येतीचा इश्यू आहे, घरीच आहे. तो मला तर घरीच भेटले. बरोबर. कधीपासून जॉबला आहे? 1 वर्ष होऊन गेलं. किती वर्ष होऊन गेलं. वर्ष होऊन गेलं. अच्छा. आणि तुमच्या आता आउटस्टँडिंग जर पाहिजे ना आउटस्टँडिंग सांगतो तुमची किती नाही ते मला 2,00,000 नाही ते 2,03,860 नाही ते मला. बरोबर. आणि तुमचं प्रिन्सिपल जर पाहिलं 1,62,000 पॉज अमाऊंट. मग कसं करायचं कसं ते? असं काय आता तर माझ्याकडे पैसे नाही आहेत. सेटलमेंटच होणार आहे पैसे आल्यानंतर. सेटलमेंट कसं करणार ह्या महिन्यात करणार की कसं? या महिन्यात नाही होणार. ह्या महिन्यात मिनिमम किती करू शकता तुम्ही? काहीच नाही होऊ शकत. बघा मिनिमम ॲटलीस्ट बघा 2-3,000 तुमच्या बँकेनं केस केली आहे ह्याच्यासाठी. कोण 7-8 केली? तुमच्याच बँकेनं 7-8 हजार रुपये जाणार आहेत मला आता ह्याच्यासाठी. कधी आलंय? आहे ना डेट वगैरे सगळं आहे बघा. यात महिने घ्यायचं आहे वाटतं. नेक्स्टची डेट दिली त्यांनी. नेक्स्ट डेट दिली ना तुम्हाला? काय? या 18ची डेट दिली ना तुम्हाला? म्हणजे कोर्टाची डेट आली ना आता? मग समान आहे. नोटीस आली का तुम्हाला? आता मी तुम्हाला गेल्या महिन्यात भेटले होते तुम्हाला एक डेट आहे ना? गेल्या महिन्यात नाही, पहिलीच आहे. एक डेट भेटली होती ना तुम्हाला? ही पहिलीच आहे. पहिलंच आहे का? जावं ना लागतं तिकडे. कसं जाणार? जायची कॅपॅसिटी तर पाहिजे. कलकत्त्याला दिली कोर्टात, इथं थोडी आहे. मग तुम्ही इकडे मुंबई आपला ह्याला ब्रँचला नाही जाऊ ना का कोर्टाच्या? आता बँकेत बोलवलं, कोर्टात बोलवले, बँकेत जाऊन काय करू? बँकेत जाऊन बघा की कोर्ट आपल्या कोलकात्याला एवढं कोण लांब जाणार आहे? एकदा तुम्ही बँकेत जाऊन बोलायचं, त्यांना सांगायचं की असं असं माझा इश्यू चालू आहे. सगळं सांगितलं, लेटर वगैरे सगळे दिलेत. मग ते ते काय पोलीस घेऊन आलेत तुमचे एजंट्स. कधी? झाले गेल्या महिन्यात? गेल्या महिन्यात नाही, मला वाटतं त्याच्या मागच्या महिन्यात. मागच्या महिन्यात? गेल्या महिन्यात कोण आलं नव्हतं बहुतेक. अच्छा. पोलीस पण आणलेले तिथे. मग काय बोलले का तुम्हाला ते? काय पेमेंटबद्दल काय बोलले? जे तुम्हाला उत्तर दिले तेच आत्ता आहे. सध्या होऊ शकत नाही. पेमेंट आल्यानंतर मी सेटलमेंट करेन. आता जर तुम्ही 1% प्रिन्सिपलच्या करत असाल 15-16 10% 15-16 हां तर ठीक आहे. अदरवाईज बघू मग कोर्टातच काय होईल ते. बघा ना मिनिमम तर करून टाका. 2-3 मिनिममचा अर्थ काय? मिनिमम बुडीत. कसं माहिती आहे? मिनिममचा अर्थ नाही, बुडीत. ऐका मी आता सांगतो. बघा NPA राईट ऑफ झालेले. बरोबर आहे. आता जे पैसे मी त्यात नाही, टाकेल मी तुम्हाला काय बोलते, त्याचा राईट ऑफ आपलं झालंच आहे. बरोबर आहे. त्याचं माझं आता आउटस्टँडिंग तुम्ही मधनं कमी होणार म्हणताय, या महिन्यात तुमचं काय सेटलमेंट? आउटस्टँडिंग मधनं कमी होणार आहे. हा होईल. जे आता बघा आता तुम्ही Possible जर नाही पाहिली ना, आता बघा पहिली तर 2,03,807 तुम्हाला माहिती आहे. बरोबर. ती टोटल आउटस्टँडिंग म्हणजे चार्जेस वगैरे पकडून. आणि तुमची जर प्रिन्सिपल जर पाहिली ना ते 1,62,000 आहे. बरोबर. आता ही जी मायनस होणार ना ती 1,62,000 मायनस होणार. तर टोटल आउटस्टँडिंग चार्जेस तर जसे तुमचे वाढत जाणार आहे. बरोबर. राईट ऑफ नंतर चार्जेस कोणते वाढत नाही. वाढतात त्या चार्जेस. आणि क्रेडिट कार्ड आहे तुमचं ते तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे. मी आता नाही करू शकत, नंतर पुढच्या महिन्यात कधी? पुढच्या वेळेस बघू कोणतं येतात ना त्यावेळेस बोलू. फोनवरती सांगेलच. आता नाही काही करू शकत. आता काहीच नाही. आता काहीच नाही करू शकत. बघा 27-28 या महिन्यामध्ये काही नाही करू मंथेन पण त्यातली जेवढं होईल नाही तेवढं करू. केस होल्डवर ठेवायला आपल्याला. शकत. ते आता झाली केस तर बघेल आता मी काय करायचं ते. या 18 जाणार आहेत की काय करणार आहेत? त्याच्याशी तुमचा काय संबंध? नाही, मी म्हणजे जाईल नाही तर आम्हाला नाही. कसं म्हणजे इन्फॉर्म करून सांगायला नाही, ऍटलीस्ट की कस्टमरला मी जाणार आहे म्हणून. मी गेलो किंवा नाही गेलो बरोबर. त्याच्याशी काय फरक तुमचा? तुम्ही तर एजन्सीवाले आहेत. बरोबर. तुमचा काही संबंधच नाही. म्हणजे आम्हाला कसं केस मेल जर तुम्ही मेल केलात ना मेल माझे झालेले आहेत.
सगळी कंडिशन, सगळे रिपोर्ट, सगळे डॉक्युमेंट्स सगळं पाठवलेलं आहे. डायरेक्ट बँकेला पाठवलेलं आहे. जे आलेले माझे त्या एजंट्सला पाठवलेले आहेत. काही उपयोग नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त यांनी केस केलेली. आता कोर्टातच मी बोलतो काय ते. हां, जर तुमच्यापासून पॉसिबल असेल 15-16 हजारामध्ये सेटलमेंट तर ठीक आहे. एक 15 दिवसाचा टाईम देऊन शनी लेटर काढा, मी बघेल. ठीक आहे, बघतो जेवढं पॉसिबल होईल. लेटरमध्ये 15 दिवसाचा टाईम पाहिजे. आज लेटर काढलं, 15 दिवसानंतर नाही, पेमेंट. मग तेच बोलतो ना. आता आज तारीख काय 12 आहे, बरोबर. जास्तीत जास्त 26-27 ची डेट भेटेलच तुम्हाला. लेटरमध्ये लेटरवरतीच बोलतोय. हां, म्हणजे लेटर तुम्ही इश्यू केलं तर. लेटर पहिलं इश्यूच होणार तुम्हाला. कारण माझे मल्टिपल्स आहेत. एका बँकेने असंच बोलणं झालं, बाबा मला 10 दिवसाचा टाइम द्या. नाही दिला लेटर. 10 दिवसाचा टाइम देतो. 9%चं दिलं. येस बँक ते पण 10 दिवसाचा टाइम दिला. 10 दिवस बोलले. 10 दिवसानंतर लेटर पाठवलं आणि संडे पेमेंट करायचं सांगितलं. पॉसिबल नाही. मी म्हणतो लेटरमधनं 10 दिवसाचा टाइम पाहिजे. तुम्ही फक्त जी डेट सांगणार ना. आता 12 तारखेला आपण बोलणं झालं, बरोबर. मला तुम्ही जर बोलला 27-28 तर मी पेमेंट भरेल. पण 15-16 हजार असेल. मी काय बोलतोय, 10% प्रिन्सिपलवरती 10% आणि 15 दिवसाचा टाइम असेल. लेटर देत असेल, मी प्रयत्न करेन. किती भरू शकता? सांगितलं ना मी. 25,000, 25च्या आतमध्ये. 15-16 16,000 1,60,000 हे आहे ना प्रिन्सिपल. 62 म्हणजे 60 म्हणजे 16,000. 10% म्हणजे 16,000च्या वरती नाही देऊ शकत. 10% मध्ये सेटलमेंट होत असेल. बघतो, विचारतो बँकेला मी. कस्टमर आमच्या बँकर आहे ना, त्याला विचारतो. तुमचं बघून घ्या. अदरवाईज मग विषय सोडून द्या. काय हरकत नाही. मग मी बघेन काय पुढं होईल ते. ज्यावेळेस कंडिशन चांगली होईल त्यावेळेस बघू. ठीक आहे, चालेल. माझा नंबर घ्या. मी असेल मला कॉल करतो. येतात ना तुमच्या एजन्सीला कॉल करतात ना. माझा नंबर आहेच ना. हां, माझ्या आहे. पण तसं पण ऐकलं तुम्ही उचला कॉल. म्हणजे डायरेक्ट बोला की ओमकारशी माझं बोलणं झालेलं. ओमकार आलेला घरी. डायरेक्ट त्याला सांगा. त्यांना जे काय ते उत्तर मी सांगितलं. कस्टमरचं कंडिशन बेकार आहे, त्या हिशोबाने बोलेल मी. ठीक बघ चालेल. एक सेल्फी होईल का? भेटेल का? मला कस्टमर सांगायला की कस्टमर भेटलं नाही. काढायची काढा, हरकत नाही. दोस्तों, मेरे द्वारा दी गई जानकारी अगर आपको अच्छी लगती हो, वीडियो को लाइक करें, दोस्तों के साथ शेयर करें और चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ सब्सक्राइब करें. मिलता है अगले वीडियो में. तब तक के लिए जय हिंद, वंदे मातरम.